मागच्या व्हिडिओमध्ये अकाउंट म्हणजे काय हा पार्ट आपण शेवटी बघितला होता की अकाउंटचं मीनिंग काय. तर कुठल्याही पर्सन, ॲसेट, लायबिलिटी किंवा इन्कम किंवा एक्सपेंडिचर याच्याशी रिलेटेड जे समराइज्ड कलेक्टिव्ह रेकॉर्ड असते त्याला काय म्हणतात, अकाउंट म्हणतात. आता आपण पुढचा एकदम महत्त्वाचा पार्ट जो बघणार आहे तो म्हणजे कुठला आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आहे ना, हा पार्ट का महत्त्वाचा आहे, तर जेवढं तुम्हाला क्लासिफिकेशन क्लिअर असेल अकाउंटचं तेवढं तुम्ही पुढचा जो काही पार्ट आहे म्हणजे जर्नल आहे, लेजर, ते सगळे करू शकणार. बऱ्याच जणांना हे कळतच नाही की नेमकं अकाउंटचं क्लासिफिकेशन काय आणि त्याच्यामध्ये खूप गोंधळ होतो. पण हा तुमचा ना एकदम बेस आहे. हा बेस जेवढा चांगला असेल तेवढं तुम्हाला पुढे समजायला खूप सोपं जाणार आहे. आता अकाउंटचं क्लासिफिकेशन बेसिकली दोन आहे. एक पहिला आहे पर्सनल अकाउंट आणि दुसरं क्लासिफिकेशन आहे इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट, बरोबर आहे. इम्पर्सनलचे परत दोन पार्ट पडतात, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. त्यामुळे आपण जर तसं विचार केला तर आपल्या दृष्टीने तीन टाईपचे अकाउंट झाले, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, असं आपण लक्षात ठेवणार. इम्पर्सनलचे दोन पार्ट आहेत त्यामुळे आपण म्हणणार पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. ओके. आता पर्सनल अकाउंटमध्ये कोणकोणते अकाउंट्स येतात, तर त्याच्यातनं तीन प्रकारचे अकाउंट येतात. पहिलं येतं नॅचरल पर्सन्स. नॅचरल पर्सन म्हणजे कोण, आपण सगळे जिवंत असलेले सगळे, हे म्हणजे काय नॅचरल पर्सन्स. राम अकाउंट, श्याम अकाउंट, किरण अकाउंट, सरिता अकाउंट, वैभव अकाउंट, हे सगळे काय झाले, नॅचरल पर्सन्स झाले. हे सगळे नॅचरल पर्सन्स जे आहेत हे सगळे पर्सनल अकाउंटच्या अंडर येतात. हे सगळं पर्सनल अकाउंटच्या अंडर येतं, नॅचरल पर्सन्स. हे समजायला खूप सोपं आहे. आता दुसरा पार्ट जो आहे तो लीगल किंवा आर्टिफिशियल पर्सनल. आता लीगल किंवा आर्टिफिशियल पर्सन म्हणजे काय, तर सांगतो की एखादी कंपनी फॉर्म होते, बरोबर आहे. तर ती कंपनी आणि कंपनीचे ओनर्स हे दोन वेगवेगळ्या पार्ट आहे, बरोबर ना. मग यामध्ये काय होणार आहे की कंपनीचा जो अकाउंट आहे, कंपनी एक सेपरेट लीगल आयडेंटिटी आहे किंवा कंपनी म्हणजे काय एक स्वतंत्र अस्तित्व आहे. तर ती कंपनीचं अकाउंट म्हणजे काय होणार, लीगल पर्सन होणार. त्यामुळे लीगल किंवा आर्टिफिशियल पर्सनमध्ये काय काय येतं, तर तुमच्या सगळ्या कंपनीज, सगळ्या ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर तुमच्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स, सगळ्या बँक्स, सगळे इन्शुरन्स, जे जे म्हणून सेपरेट त्याला लीगल आयडेंटिटी आहे, अशा सगळ्याला आपण लीगल पर्सन किंवा आर्टिफिशियल पर्सन म्हणणार. त्या सगळ्याला आपण काय करणार, पर्सनल अकाउंटमध्ये. म्हणजे टाटा कंपनी पर्सनल अकाउंट, रिलायन्स कंपनी पर्सनल अकाउंट, पुणे हॉस्पिटल पर्सनल अकाउंट, मॉडर्न कॉलेज पर्सनल अकाउंट, XYZ स्कूल पर्सनल अकाउंट, एखादा काय बाबा PYC जिमखाना स्पोर्ट्स क्लब पर्सनल अकाउंट, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पर्सनल अकाउंट, मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन पर्सनल अकाउंट. हे सगळं काय आहे, तुमची एक लीगल आयडेंटिटी वेगळी आहे. हे सगळं कशाच्या अंडर येतं, पर्सनलच्या अंडर येतं. म्हणजे नॅचरल पर्सन्स जसे येतात तसे लीगल पर्सन्स पण येतात. लीगल पर्सन्स म्हणजे इन्स्टिट्यूशन्स, ऑर्गनायझेशन, कंपनीज, फर्म्स, हे सगळं काय येतं तुमचं पर्सनलमध्ये येतं. आणि तिसरा पार्ट असतो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल म्हणजे काय, तर आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये 4 कन्सेप्ट एका ठिकाणी डिस्कस केलेत. ते कुठले आहेत, तर ते 4 कन्सेप्ट असे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, मी शॉर्टमध्ये लिहितो इथे, OS म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तुम्हाला आठवत असेल तर. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, बरोबर आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ह्या 4 कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या, आठवते तुम्हाला. आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, आउटस्टँडिंग इन्कम आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स.
मग हे सुद्धा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये येतं. त्यामुळे पर्सनल अकाउंटमध्ये काय काय येतं तर सगळे नॅचरल पर्सन्स म्हणजे आपण सगळेजण, लीगल पर्सन्स म्हणजे सगळ्या कंपनीज, इन्स्टिट्यूशन्स, ऑर्गनायझेशन, फर्म्स एक्सेट्रा, आणि रिप्रेझेंटेटिव्हमध्ये ह्या 4 गोष्टी येतात. एखादा एक्सपेन्सेस ड्यू असेल, आउटस्टँडिंग असेल तर तो, एखादा प्रीपेड एक्सपेन्स असेल तर तो, एखादा आउटस्टँडिंग इन्कम असेल म्हणजे इन्कम रिसिवेबल असेल तर, आणि एखादा इन्कम ॲडव्हान्समध्ये घेतला असेल तर, अशा सगळ्या गोष्टी पर्सनलमध्ये येतात. ओके, हा झाला पहिला पार्ट पर्सनल. आता रिअलमध्ये काय येतं तर रिअलमध्ये बिझनेसच्या ज्या काही ॲसेट्स आहेत, ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ते सगळंच्या सगळं रिअल अकाउंटमध्ये येतं. आता बिझनेसच्या ॲसेट्स कोणकोणत्या तर बिझनेसकडे असलेली कॅश, बिझनेसचे असलेले गुड्स, बरोबर आहे, कॅश गुड्स, त्यानंतर तुमचं लँड, बिल्डिंग, फर्निचर, लॅपटॉप एक्सेट्रा. बिझनेसच्या मालकीच्या, बरोबर आहे, किंवा बिझनेसचं जे ओईंग आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीज म्हणजे बिझनेसच्या काय झाल्या, ॲसेट झाल्या. मग रिअल अकाउंटमध्ये काय लक्षात ठेवायचं की ज्या काही ॲसेट आहेत, प्रॉपर्टीज, ते सगळे अकाउंट काय असतात, रिअल अकाउंट असतात. ओके, लास्ट पार्ट आपण बघणार आहे नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनलमध्ये 2 प्रकारचे अकाउंट्स असतात. बिझनेसचे सगळे एक्सपेन्सेस लॉसेस, बिझनेसचे सगळे एक्सपेन्सेस लॉसेस, आणि बिझनेसचं सगळं इन्कम्स किंवा गेन्स, गेन्स म्हणजेच प्रॉफिट्स, गेन्स म्हणजेच काय, प्रॉफिट्स. म्हणजे बिझनेसचे दोन्ही इफेक्ट्स, इन्कम पण असतं आणि बिझनेसचे एक्सपेन्स किंवा प्रॉफिट किंवा लॉस, असे सगळे मिळून काय होतं, नॉमिनल अकाउंट होतं. मग बिझनेसचे एक्सपेन्स काय असतात तर बिझनेसमधला सॅलरी द्यावी लागते, त्यामुळे बिझनेसची सॅलरी, बरोबर आहे. त्यानंतर रेंट द्यावा लागतो बिझनेसमधला, बरोबर आहे. त्यानंतर काय द्यावं लागतं तर सपोज इलेक्ट्रिसिटी बिल पेड करावं लागतं. जे जे म्हणून बिझनेसचे खर्च आहे ते सगळे काय येणार तुमचे नॉमिनल अकाउंट येणार. बिझनेसचे लॉस काय होऊ शकतात, लॉस बाय फायर म्हणजे शॉपला आग लागली आणि तिथे नुकसान झालं, लॉस इन ट्रान्झिट म्हणजे ट्रान्सपोर्ट करताना गुड्स काहीतरी डिस्ट्रॉय झाले, खराब झाले तर लॉस इन ट्रान्झिट, हे सगळं नॉमिनल अकाउंटमध्ये येतं. त्याचबरोबर बिझनेसचे येणारे इन्कम्स किंवा गेन्स पण येतात. मग आता बिझनेसचे गेन्स काय आहेत किंवा इन्कम्स काय आहेत तर बिझनेसला झालेला सेल हा बिझनेसचा इन्कम आहे, सेल्स, बरोबर आहे. किंवा बिझनेसला कमिशन मिळालं, कमिशन रिसिवड, रेंट रिसिवड, डिस्काउंट रिसिवड, इंटरेस्ट रिसिवड, जे जे बिझनेसचं इन्कम आहे ते सगळं काय झालं तुमचं नॉमिनल अकाउंटमध्ये गेलं. येतं लक्षामध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा पर्सनल अकाउंटमध्ये काय येतं, पर्सन्स, इन्स्टिट्यूट, ऑर्गनायझेशन, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन्स. ॲसेट प्रॉपर्टी असेल तर काय येतं, रिअल अकाउंट, आणि एक्सपेन्स किंवा इन्कम असेल तर नॉमिनल अकाउंट. तर आपल्याला पुढे काय करायचं आहे तर तुम्हाला अकाउंटचं नाव दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स. याचा अर्थ दिलेले अकाउंट्समध्ये पर्सनल कोणते आहेत, रिअल कोणते आहेत आणि नॉमिनल कोणते आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. तर कुठलाही अकाउंट समोर आल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की तो पर्सन आहे का, जे नॅचरल पर्सन आहे का, ती इन्स्टिट्यूट, ऑर्गनायझेशन, कंपनी आहे का, किंवा तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे का. असं काही असेल तर तो कुठला अकाउंट झाला, पर्सनल, बरोबर आहे. ती बिझनेसची ॲसेट आहे का, बिझनेसची प्रॉपर्टी आहे का, तसं असेल तर काय झालं, रिअल अकाउंट. तो बिझनेसचा एक्सपेन्स असेल किंवा लॉस असेल आणि बिझनेसचा इन्कम किंवा गेन असेल तर तो नॉमिनल अकाउंट आला. या मेथडने आपल्याला काय करायचं आहे, त्याचा टाईप डिसाईड करायचा आहे. जेवढा तुम्ही टाईप ॲक्युरेट हे कराल, फाइंड आउट कराल, तेवढं पुढची प्रोसेस आपल्याला सोपी जाणार. आता याच्या बेसवर आपण काही क्लासिफिकेशन जे आहे ते आपण डिस्कस करूया. ते मी इथं तयार केलेलं ऑलरेडी. आता पहिले निलेश अकाउंट. निलेश अकाउंट म्हणजे कोण दिसतं, पर्सन दिसतं, नॅचरल पर्सन आहे, आपल्यासारखा जिवंत माणूस आहे, म्हणजे हा कुठल्या टाईपचा अकाउंट झाला सांगा, पर्सनल, मी लिहितो पी, बरोबर आहे. दुसरा अकाउंट आहे समीर अकाउंट, बरोबर आहे. समीर पण नॅचरल पर्सन आहे, म्हणजे कोणता अकाउंट झाला, पर्सनल, मी लिहितो पी. आता बँक ऑफ इंडिया, बरोबर आहे. तर बँक ऑफ इंडिया अकाउंट जो आहे हा काय झालं, नॅचरल पर्सन नाही आहे पण एक लीगल पर्सन आहे, कारण बँक ऑफ इंडियाला एक स्वतंत्र अस्तित्व आहे, लीगल एंटिटी आहे, बरोबर आहे. म्हणजे हा झाला लीगल पर्सन, म्हणजे हा काय झाला, पर्सनल अकाउंट.
टाटा कंपनी वेगळी कंपनी आहे, त्याला लीगल एंटिटी आहे, कुठला अकाउंट झाला? पर्सनल अकाउंट. गरवारे कॉलेज पर्सन नाही आहे, पण गरवारे कॉलेज ही सेपरेट लीगल एंटिटी आहे, बरोबर, म्हणजे तो कुठला अकाउंट झाला? पर्सनल अकाउंट. रिलायन्स कंपनी कोणता अकाउंट झाला? पर्सनल अकाउंट. पूना हॉस्पिटल अकाउंट सेपरेट इन्स्टिट्यूट आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे? पर्सनल अकाउंट. वैभव ट्रेडर्स अकाउंट, अगेन वैभव ट्रेडर्स म्हणजे त्या फर्मचं नाव आहे किंवा त्या दुकानाचं नाव आहे स्पेसिफिक, म्हणजे ती सेपरेट लीगल एंटिटी आहे, कारण वैभव ट्रेडर्स नावाने तरी रजिस्ट्रेशन केलेलं असणार की ही माझं दुकान आहे, म्हणजे सेपरेट लीगल एंटिटी पर्सनल अकाउंट. ABC लिमिटेड कंपनी अकाउंट, अगेन कंपनी आहे, पर्सनल अकाउंट. आणि नारायण अँड ब्रदर्स अकाउंट पर्सनल अकाउंट, म्हणजे ही पण सेपरेट कंपनी. हे सगळे काय झाले? पर्सनल अकाउंट झाले. म्हणजे सुरुवातीला घेताना आपण काय केलं? हे सगळे तुमचे पर्सनल अकाउंट्स घेतलेत. हे लक्षात आलं? आता ह्याच्या पुढचे जो काही पार्ट आहे, म्हणजे पुढे आपण अजून बऱ्याच अकाउंट्सचं असं डिटेल बघणार आहे की वेदर दे आर पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल. तर तो पार्ट मात्र आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आत्ताचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसंच कमेंट नक्की करा. या व्हिडिओच्या शेवटी आपण एक डिस्क्रिप्शन दिले, त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या कॉमर्स गुरुकुल या पोर्टलवर जाल आणि तिथे तुम्हाला एक आपला पूर्ण हा कोर्स जो आहे तो एकदम नॉमिनल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे लिंकवर नक्की क्लिक करा आणि एनरोल करा. नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.